कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो शशिकांतराव, व्यवस्थित पोचलात ना? मी म्हणत होतो तुम्ही चारूची काळजी करू नका, आम्ही आहोत ना इकडे सगळे। हे बघा सगळं व्यवस्थित होईल। नाही शशिकांतराव तुम्ही काळजी घ्या, ठेवते। पोचला का दादा सुखरूप? नाराज होते पण कुठल्या तोंडाने फोन करू असं म्हणत होते। बापाचं काळीज आहे ना, घालमेल तर होणारच। मंजू मंजू काय तू काय झालंय? तू शांत हो। हा ये बस बघू आधी। काय करू आता मी? तू बस आधी, शांत हो। तू रडतस की त्यात? बघ आम्ही सगळे असाव ना तुझ्यासोबत, नको काळजी करूस। म्हणजे माफ करा मला, मी तुम्हाला नाही समजू शकले। एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आमचा विचार करताय आणि मी काय केलं? माझ्या भाचीचं ऐकत बसले। माझी भाची आपल्या घरची सून व्हावी, तिला तिला चांगलं सासर मिळावं, माझ्या दादाला श्रीनू सारखा गुणी जावई मिळावा, एवढा साधा सरळ विचार करून मी आलीताईंना चारूचं स्थळ सुचवलं होतं। आणि आता हीच मुलगी आपल्या सगळ्यांसाठी डोकेदुखी होऊन बसलीये। तिचं असं रूप मी कधीच बघितलं नव्हतं। मला आता तिची भीती वाटायला लागली। बघ मंजू, बघ बाकी काय असला ना तरी माका काय वाटतं, चारूचा खरंच मनापासून प्रेम श्रीनूवर, म्हणून तर ह्या सगळं करता। उमा बरोबर बोलताय तुम्ही, फक्त फरक एवढाच आहे, चारूच्या मनातली त्यावेळची प्रेमाची जागा आता जिद्दीने घेतली आहे। आता जर का तिचं शिदूवर लग्न झालं नाही ना, तर त्यात तिला तिचा तो पराभव वाटू शकतो। आणि ह्या सगळ्यात जास्त घातक इतरांसाठी नाही, तिच्या स्वतःसाठी। आता याच्यावरती एकच उपाय आहे, सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागायला हवं, तिला समजून सांगायला हवं की जबरदस्तीने असं कोणाचं प्रेम नाही मिळवता येत। श्रीनू बरोबर लग्न करणं हा तिचा हट्ट अत्यंत चुकीचा, आणि यामध्ये दुसऱ्या कोणाचं नाही, तिचं स्वतःचं नुकसान होणार आहे, हे शांतपणे तिला समजून सांगायला हवं। नाहीतर एका चांगल्या हुशार मुलीचं आयुष्य तिच्या हट्टापायी उद्ध्वस्त होईल। होय मंजू, ह्या बघ आता तुझ्यावर जबाबदारी हा चारूक समजावची, आणि ता पण प्रेमान समजावचा लागत। मी इतकं वाईट वागून सुद्धा तुम्ही माझा राग धरला नाही। अगो माझ्या भाचीसाठी पण तुमचा जीव तुटतोय। दादा उमाताई, माफ करा मला, मला एक संधी द्या, मला माझी चूक सुधारायची। चला चला, तुम्ही परत आपल्या घरी चला। अगो मंजू, तुम्ही घरातून निघाल्यापासून घराची वाताहत झाली उमाताई। मंजू अगं, आम्ही तुमच्यापासून लांब नाही आहोत, इथं तुमच्या जवळच आहोत ना, मांगरामध्ये। एक लक्षात घे, या क्षणी आमचं तिथे येणं जास्त महत्वाचं नाहीये, आमचं तिथे येण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे चारूला सावरणं, तिची काळजी घेणं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।